नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मनी प्लांट कसं उगवू शकता। अजून हे मित्रांनो मातीत कसं उगवल्या जाते, अजून पाण्यात कसं उगवल्या जाते, दोन्ही मेथड्स तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबून द्या। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। शकते मित्रांनो, कटिंगपासून उगवलं जाऊ शकते। समजा तुमच्या शेजारी वगैरे कोणाकडे मनी प्लांट असेल तिकडनं आणू शकता, किंवा मित्र वगैरे कोणाकडनंही मनी प्लांटची कटिंग्स घेऊन या, किंवा तुम्ही नर्सरीपासून एक लहानची झाडची व्हेरायटीज आणू शकतात। जे पण नर्सरीपासून रोप आणायचं आहे तुम्हाला, एक रोप घेऊन येऊ शकता मनी प्लांटचं, आणि मग त्याला आपण कुंड्यात वगैरे उगवून मग त्याचीही फार झाडं आपण तयार करू शकतो। सगळ्यात पहिले मित्रांनो कटिंग जी घ्यायची आहे हेल्दी मनी प्लांटपासून घ्यायची आहे। 3 ते 4 त्याच्यात नॉड्स एरिया राहिले पाहिजे। नॉड म्हणजे काय असते मित्रांनो, हे जे पानं जिकडनं उगतात ना मित्रांनो मनी प्लांटचे, त्या जॉईंट्स जे असतात त्यांनाच आपण नॉड एरिया म्हणतो, जिकडनं मुळं वगैरे येतात झाडांची। जे आता मी तुम्हाला बोर्ड जिथे एरियावर लावलेला आहे ना, त्यालाच आपण मित्रांनो नॉड एरिया म्हणतो। तर हे 3-4 नॉड एरिया तुमच्या त्या कलममध्ये आले पाहिजे। आता कटिंगला पाण्यात कसं उगवायचं असते मित्रांनो, सिंपल त्या कटिंगला कापून घ्यायचं आहे। अजून त्याला म्हणजे त्याचे पानं वगैरे हटवायचे। पानं म्हणजे जे आहे आपले मनी प्लांटचे ते पाण्यात नाही डुबले पाहिजे, त्याची फक्त स्टेम डुबली पाहिजे पाण्यात, आणि मग आपण मनी प्लांटला आरामशीर पाण्यात उगवू शकतो। तुम्हाला फक्त कटिंग कापून घ्यायची आहे। अजून तुम्हाला जे जार किंवा काचेचे कंटेनर्स वापरायचे त्याच्यात तुम्हाला मनी प्लांटच्या याला डुबवून द्यायचं आहे। अजून ती कटिंग हळूहळू उगत राहील, ही वर्षानुवर्षी चांगली राहील। आणि जे पाणी असेल मित्रांनो ते तुम्ही जे आपण पिणारं पाणी वापरतो ॲक्वागार्ड किंवा आरो वगैरेचं, किंवा नळातलं जे पण पाणी तुम्ही पिता मित्रांनो, ते पिणारंच पाणी मनी प्लांटला द्यायचं आहे। अजून मित्रांनो हे पाणी तुम्हाला दर आठवड्यात चेंज करत राहायचं आहे। अजून खालून ही स्टेम सडत असेल तर मग त्याला थोडं थोडं तुम्हाला खालूनही कापत राहायचं आहे, जेणे की ते चांगलं पण एक असते मित्रांनो, याला मातीतच तुम्ही डायरेक्टली उगवा। तुम्हाला समजा माझ्यासारखं असं घराच्या बाहेर गार्डन्समध्ये उगवायचं आहे, कारण की ना पाण्यात मित्रांनो खूप हळूहळू ग्रोथ होते, म्हणजे झाड पटापट वाढत नाही। एकदम फास्ट ग्रोथसाठी मित्रांनो मातीतच लावायला पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण मित्रांनो पाण्यात आपल्या कलमला ठेवाल मनी प्लांटच्या, तर ते तुम्हाला 24 तासांनंतरच पाणी चेंज करायचं आहे आणि मग भरायचं आहे। मग त्याच्यानंतर तर तुम्हाला दर आठवड्यातनं चेंज करत राहायचं आहे। अजून मग दर आठवड्यातच तुम्हाला ते पाणी चेंज करायचं आहे। मी ते तुम्हाला सांगून दिलं की 10 ते 15 दिवसातच याला मुळं येऊन जातील आणि हे फार छान आपल्या घरात दिसेल मनी प्लांट। याला उगवायचं कसं आहे मातीमध्ये ते मी सांगतो। तर सगळ्यात पहिले नॉड एरिया मी जसं सांगितलं ते तुम्हाला सिंपल असे कटिंग्स कापून घ्यायचे मित्रांनो। अजून मग याला तुम्हाला सरळ मातीत लावून द्यायचं आहे, आणि लहान लहान कटिंगच लावा, म्हणजे आपल्या बोटा एवढे, आणि जास्त जेवढे कटिंग्स तुम्ही लावू शकता तेवढे लावा, म्हणजे एखादी खराबी होऊन गेली तर आपले बाकीचे राहतील। आणि माती आहे मित्रांनो ती कडक माती नाही घ्यायची आहे, हे उगणार नाही बरोबर। अजून मग जी माती आहे त्याच्यामध्ये मित्रांनो थोडीशी आपली जी नॉर्मल हे असते रेती, ती थोडीशी घालून द्याल, त्यांनी चांगलं उगून जाईल। आणि मित्रांनो मग ही आता बघा अशी जी कुंडी घेतलेली आहे मी, लहान स्पॉट्स घ्यायचे याच्यासाठी, आणि हे असं सिंपल तुम्हाला अशी मातीत लावून द्यायची। ही तर मी फार मोठी लावली, तुम्हाला याच्यापेक्षा याचे अजून 2 तुकडे करून छोटंसं कटिंग्स लावायची आहे। आणि मित्रांनो याला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे। पाणी फक्त हलकं हलकं स्प्रे करत राहायचं आहे, जास्त पाणी बिलकुल टाकायचं नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला मनी प्लांट घरी उगवायचा आहे। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि मित्रांनो झाडासंबंधित काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही गार्डनिंगचा ग्रुप जॉईन करू शकता। ते व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल। त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही तुम्हाला विचारायचं असलं त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।